युक्तीपेक्षा युक्तीचा वापर करावा लागतो आणि इथं युक्ती वापरली आणि बरोबर कार्यक्रम केला भरत सर. कार्यक्रम बरोबर केला श्रीकांत सर. योगेशचं मनापासून कौतुक करावं लागेल. त्याने या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं ही मॅच जवळपास त्याने जिंकत आली होती, परंतु शेवटला नशीब अक्षयचं चांगलं होतं. बॉल पकडण्याऐवजी शरीरावरती त्याने घेतला आणि तो चेंडू शरीरावरती आल्यानंतर पुढे आला, इनफिल्ड मध्ये आला. जर तो पाठी गेला असता तर तिथे देखील एक नशीब धामणीच्या डाकेवाडीच्या बाजूने झुकलं असतं, परंतु ॲज वेल चांगला परफॉर्म राहिला. धामणी संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. वेल प्लेड बॉईज. श्रीकांत सर, चला करूया मॅचला सुरुवात. एका बाजूला मत्रेवाडीचा संघ आणि त्यांच्या विरुद्ध ऑरेंज आर्मी मांगडेवाडी, प्राईड ऑफ मांगडेवाडी अर्जुन कदम आणि त्याच्या अगेन्स्ट असेल कोहिनूर ऑफ मत्रेवाडी अतुल चव्हाण. ही बॅटल पाहायला खूप मजा येणार आहे. सीट बेल्ट बांध लो आणि चलो क्रिकेट के महारण संग्राम में. 40+ इर्ती मैदानचे भव्य दिव्य मैदान आणि पाटण तालुक्याचं ईडन गार्डन आणि ईडन गार्डन वरती हा रणसंग्राम पाहतोय. सामन्याच्या अगोदरची सामन्याची तयारी होते. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. नकाशा बनवला जाईल, कारण की नकाशा बनवणं गरजेचं आहे श्रीकांत सर, कारण की समोर दोन्ही धुरंधर फलंदाज मांगडेवाडी संघाकडून. एका बाजूला अर्जुन कदम आणि त्याच्या सोबत महेश माही. घाम, मेहनत आणि आत्मविश्वास या तिन्ही शब्दांच्या शस्त्रासह दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये भरत सर दाखल झालेले आहेत. जय पराजय महत्वाचा नाही, आज मैदानात उतरलेले आहेत स्वप्न घेऊन, जिंकण्याची आग छातीत ठेवून दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. डोळ्यात आत्मविश्वास, हातात बॅट, हातात बॉल आणि मनात एकच ध्यास, विजय कोणाचा होईल. विजय प्रत्येकाला वाटतंय की विजय माझा होईल. विजय इथं भरत सर होईल, क्रिकेटचा विजय होईल. विजय पाटण तालुक्याचा क्रिकेटचा होईल. विजय मंगल मूर्ती मराठवाडी या आयोजनाचा विजय होईल. जाऊयात आपण मैदानाच्या आतमध्ये. बारक्या स्पिनरने अटॅक केला जाईल. पॉवर प्लेचं पहिलं षटक, 4 षटकांचा सामना. मत्रेवाडी संघाकडून स्पिन गोलंदाजीने स्टार्ट होते आणि आमचे पंच बिली बाउंडिंग भगत सरांचा येतोय. ग्रीन सिग्नल. पहिला बॉल, पहिलाच बॉल पडल्यानंतर बाहेर डॉट बॉल. बारक्याची गोलंदाजी समजणं म्हणजे अगदी सांगायची गोष्ट म्हणजे श्रीकांत सर तुम्हाला शिंपल्यातील मोती शोधणे, त्या पद्धतीची गोलंदाजी. आणि शिंपल्यातील मोती शोधणं खूप कठीण आहे भरत सर. नाव बारक्या आहे परंतु काम मात्र मोठं होतंय. पहा बोटातील जादू पहा, म्हणजे संपूर्ण बारक्या आपल्या ताकदीचा वापर करतोय, बरोबर मिडल फिंगरचा वापर करतोय. चेंडू वळवण्यामध्ये खूप कष्ट आहेत. विंग्स पॉवर त्याची मैदानाच्या आतमध्ये कामाला येते भरत सर. नक्कीच विंग्स पॉवर येते. फिंगर्स रोल चांगल्या पद्धतीनं करतोय आणि लेग ब्रेक तुम्ही हाताळता त्यावेळेस तुमच्या मुवमेंट खूप फास्ट होणं गरजेचं आहे. बोटांच्या सोडून दिला यावेळेस डाऊन द लेग साइड. भगत सर दर्शवत आहेत व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या दावेने खातं खोललं जाईल मांगडेवाडी संघाचं. 1 धाव धाव फलकावर. 1 धाव धाव फलकावरती रंगवली गेली आहे. सायंकाळचं सत्र जसं जसं भरत सर वाढतंय, ऊन जसं जसं कमी होतंय तस तशी मैदानाच्या
आसपास प्रेक्षकांची बघ्यांची गर्दी देखील वाढते. वाह, बरंच सर चकवा देतोय बारक्या सातत्यानं फलंदाजांना, काय सांगाल? नक्कीच चकवा देतोय, काही समजना काहीच उमजना. गोलंदाज देतोय चकवा आणि हा पाहून चकवा बॅटरच्या डोक्याला मात्र चेंडू पाहून येतोय थकवा. नक्कीच हा थकवा झंडू बाम लावून देखील जात नाही श्रीकांत सर, कारण की क्रिकेटचा खेळच असा आहे. नक्कीच क्रिकेटचा खेळच असा आहे बरं तर, कधी आनंद तर कधी दुःख, जगात खेळला दिशात फिरला, मोह विहरतो चोहीकडे. इथे सुंदर अलॉंग द ग्राउंड चेंडू खेळून काढलाय आणि जिकडे तिकडे आनंदी आनंद गडे भरत सर. नक्कीच अगदी सह्याद्रीच्या दरीखोरातून खास करून मत्रेवाडीच्या गावातून सुटलेला ससा टन टन उड्या करत गेला मांगडेवाडीला आणि चौकार घेऊन आलाय. या 4 धावेच्या मदतीने धावफलक पोचला आहे 5. 5 या आकड्यावरती धावफलक पोचले जरूर. ससा आणि कासव्याची गोष्ट भरत सर, त्याचप्रमाणे सशाप्रमाणे गोलंदाजी होते आणि या वेळेला चेंडू हवेत हवेत इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर, 1 बाउन्स, सीमारेषेच्या लगत सुंदर क्षेत्ररक्षण. एक चेंडू आणि चेंडू पहा भरत सर किती मोहक चेंडू क्षेत्ररक्षकांना करतो. एक चेंडू असतो परंतु 10 खेळाडूंना पळवतो भरत सर. बरोबर बोलला श्रीकांत सर. आणि धावा रोखणं म्हणजे तुम्हाला फक्त धावणं नाहीये, चेंडू अडवणं देखील खूप गरजेचं आहे. आपण का चांगला डाऊन द ग्राउंड खेळलाय. अतुल त्याच्या डाव्या बाजूला धावेल. यावेळेस अर्जुन नॉन स्ट्रायकिंगला डेंजर झोन वरती, परंतु पोचेल, सेफ पोचतोय. 2 धाव्या इथे जोडल्या जातील. पहिल्या षटकाखेरीस धावा जमवलेल्या आहेत पॉवर प्लेच्या षटकामध्ये 9 आणि कोणताही गडी बाद नाहीये. ही चांगली गोष्ट आहे मांगडेवाडी संघाकडे. 9 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्यांदा बारक्याची गोलंदाजी प्रभावी ठरली होती, परंतु जसजसा चेंडू टप्पा, चेंडूची लाईन, दिशा, गती बॅटरला जशी समजायला लागली ना भरत सर, तशी त्यानं आपला घेर चेंज करत धावफलकाला धावा चांगल्या जमवण्यास सुरुवात केली. स्ट्रॅटेजी खूप महत्वाची असते खास करून या मॅच. चला मॅच स्टार्ट ठेवायची आहे, वेळ दिला जाणार नाही. मत्रेवाडी संघ, मत्रेवाडी संघ थोडंसं स्पीडअप ठेवायचं आहे मित्रांनो. मॅचला गती राहिली ना तर आपल्या असोसिएशनची मित्रांनो प्रगती चांगल्या रीतीने होईल. आपण स्पीडअप ठेवणं गरजेचं आहे. अमित मत्रे. श्रीकांत सर थोडंसं आपण गोलंदाजीच्या लाईनअप मध्ये चेंज केलाय मत्रेवाडी संघाने, कारण की पहिले पॉवरचं षटक अतुल हातरतो, त्यानंतर गोलंदाजीला बारके येतो, त्यानंतर अमित येतो, परंतु चेंजेस आपण पाहतोय. 3रं षटक आपण अमितला पाहतो आणि 4थं षटक आपण अजयकडे जातो. परंतु जसा पाहिला की मांगडेवाडी संघ समोर आहे, बारक्याला पहिल्यांदा पॉवर प्ले, 2रं षटक अमितकडे गेलेत आणि उर्वरित 2 षटक आहेत. कोणता गोलंदाज वापरतील ते देखील अजून सस्पेन्स आहेत. आपल्या GTC लाईव्ह वरती आपण पाहतोय आपले डॅशिंग अध्यक्ष गोपीदादा सूर्यवंशी यांचं सहर्ष स्वागत. फटका थोडासा क्रॉस द खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटला जातोय. पहिली धाव वेगाने क्षेत्ररक्षक त्याच्या पाठीमागे धावतोय, परंतु चेंडू काय त्याला सापडत नाहीये. 2 धावा येत आहेत या चेंडूवरती अर्जुनच्या बॅटमधून. 11 धावा, 1 11 धावा धावफलकावरती आहेत. 2रं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू होत असताना आपण पाहतोय आणि या मुख्य व्यासपीठावरती या आमच्या हक्काच्या व्यासपीठचा आमचा हक्काचा आधारस्तंभ माननीय आदरणीय गोपीदादा सूर्यवंशी यांचं या स्पर्धेदरम्यान या स्पर्धेच्या निमित्ताने या मुख्य व्यासपीठावरती आगमन होतंय. वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम, नित्य स्वागतम, आनंदम मंगलम मंगलम. जसे दादा या ठिकाणी उपस्थित झालेत ना, तसं संपूर्ण असोसिएशनमध्ये बरंच आता आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. मैदानामध्ये देखील आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. मंगलमूर्ती चषक सन 2025 मध्ये जिकडे तिकडे आता आनंदाचं वातावरण बरंच निर्माण झालंय. नक्कीच श्रीकांत सर, ज्यावेळेस मोठे प्रतिष्ठित व्यक्ती, एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि एक मार्गदर्शक आपल्या सोबत असतात, आपल्या सोबत सीट शेअर करतात आणि आपल्याला सोबत बसून एक मार्गदर्शन करतात, त्यावेळेस नक्कीच एक नवीन ऊर्जा निर्माण होते. आणि ऊर्जेचे खऱ्या अर्थाने स्रोत आमच्या पाटण तालुक्यासाठी आमचे दादा आहेत.
अभि आलाय. आज गोलंदाजीच्या लाईनअप मध्ये चेंजेस आपण पाहिले आणि तो इफेक्ट राहतोय. अतुलशी नेहमीच खूप चर्चा होत असते आणि खास करून गेल्या मॅच वेळेस देखील आमची खूप सारी चर्चा राहिली आणि खूप चर्चा करत असतात हे मत्रेवाडी गावचे खेळाडू. गोलंदाजीसाठी कमी होते. अभि आल्या आल्या दाखवतोय. अभी तो आया हूं, पिक्चर अभी बाकी है. षटकार, तो पण एका उत्कृष्ट गोलंदाज अमितच्या अगेन्स्ट ज्याने अर्जुनला बाद केलंय. धावफलक थेट पोहोचला या षटकाराच्या मदतीने. 17 धावा धावफलकावरती. बरंच तर अभिची सुरुवात अशी आहे. तू अफाट अशा मैदानी तू एशी वेळोवेळी डाव तुझा येता की तू जमवशी आपली खेळी. डाव आला की आपला खेळ अभि जमवतोय. थोडासा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवली होती परंतु अमित चतुर चालाक चाणाक्ष अमित जसा पाहिला तो पुढे आलाय. त्याने अजून बाहेर वाईडिश लाईनला चेंडू हाताळला आणि डिक्लेअर मध्ये चेंडू जातोय. क्रिकेट खेळामध्ये तुम्हाला फक्त चेंडू येणे फेकणे हाताळणे हेच नसतं श्रीकांत सर. तुम्हाला खूप सारा अनुभव असणं गरजेचं आहे आणि बुद्धी चातुर्य हे देखील असणं गरजेचं आहे. यावेळेला आहे क्षेत्ररक्षक डीप मध्ये. वा, हाताचा पंखा खोलला आणि वाजेलाचा विकेटचा डंका. अक्षय मत्रे चेंडू खाली आणि अक्षय मत्रे ज्यावेळेस असणार त्यावेळेस अक्षय मत्रे विकेटची खात्री देऊन जाणार. अभिला परतावं लागतं. एक षटकार त्याच्या बॅटमधून. देऊयात डीजे मास्टरला संधी. वेलकम डीजे. धन्यवाद. रोहित, डावखुरे फलंदाज खूप आहेत मायग्रोडी संघाकडून परंतु आज खेळावं लागेल. अमित एक षटकारानंतर कमबॅक केलाय त्याने. बॅकफुटला जाऊन थोडासा पुश केलाय आणि पुश करून एक धाव आपल्या खात्यावर त्याने संघाच्या खात्यात ऍड केली जाईल. दुसऱ्या षटका अखेरीस धावफलक आपण पाहतोय मांगडेवाडी संघाचं 19. 19. दोन गडी बाद झालेत. डावखुरे फलंदाज अर्जुन कदम आणि अभि हे दोन्ही महत्वाचे फलंदाज बाद झालेत परंतु इथून पुढची जिम्मेदारी खास करून या दोन्ही फलंदाजावरती असेल. महेश आणि रोहित जो आत्ताच आलाय. पहिला बॉल त्याने खेळला. एक पुश करून धाव त्याने आपल्या खात्यात आणि संघाच्या खात्यात जोडले परंतु आता मात्र स्ट्राईक त्याच्याकडेच असेल आणि तिसऱ्या षटकासाठी अजयला बोलवलंय. आज काहीतरी नवीन कल्पक बुद्धीचा वापर आणि थोडासा गोलंदाजीमध्ये लाईन लेंथ मध्ये देखील चेंजेस पाहायला मिळाला. गोलंदाजी हाताळणाऱ्या गोलंदाजांचा क्रम देखील बदलला गेला. आज बारक्याला वरती बोलवलं. अमित यांना तिसऱ्यावरून दुसऱ्यावरती त्यांचं ट्रान्सफर केलं. अजयचं चौथ्यावरून तिसऱ्यावर ट्रान्सफर केलंय. ओहो, चांगला बॉल. पंचांनी वाईटचा इशारा दिलाय. 20 धावा धावफलकावरती जाईल. एक्स्ट्राची धाव जोडली जाते आणि अतुल नक्कीच चौथ्या स्थानिकावरती येतोय की काय की आज गोलंदाजीच करणार नाहीये प्रश्नचिन्ह आहे. नितीनला पण पाहतोय. लॉंग ऑनला उभा आहे तो. अजय, अक्षय चांगल्या क्षेत्ररक्षण चांगल्या पॉइंटवरती उभे आहेत. ओ, बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न चांगला आहे पण यावेळेस स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅरी केलाय. धावून जाऊन अगदी चेंडूवरती जातोय. अजय, आज इम्प्रेसिव्ह कामगिरी राहिली अजयची. आज दिवसभरात काही सामने खेळले गेले. काही सामने टिट पॉइंट टाईट झाले. काही सामने अगदी वन साइड झाले परंतु ज्या ज्या स्पर्धकांनी आणि ज्या ज्या टीमने या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा.
ओ चांगला पुन्हा एकदा बॉल अगदी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूवरती पोचले नाही येत. ओ हो चुकी होते अतुल, आणि ही चुकी तुम्हाला खूप काळ त्रास देत राहते. अतुल आणि अमित या दोघांमध्ये थोडीशी लढत चालली होती चेंडू अडवण्याची. अगदी कार्टून नेटवर्क मध्ये तुम्ही लहानपण जगला असाल, टॉम अँड जेरीची तुम्ही कार्टून पाहिले असतील, त्यासारखी स्थिती मैदानात आपण पाहत होतो. ट्वेंटी 23 या स्पर्धेमध्ये विशाल सरांचं देखील सहर्ष स्वागत. श्रीमंगलमूर्ती चषक 2025 मध्ये विशाल दादा तुमचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. अजय पुन्हा एकदा तयार, परंतु यावेळेस त्याच्या समोर असेल उजव्या हाताचा बॅट्समन पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये जातोय. मत्रेवाडी संघाला खासा फरक पडणार नाहीये. ही धाव देखील धावफलकावरती जोडली जाईल. धावफलक पोहोचते 24. पाठीमागच्या मॅच मध्ये जो विजयाचा हुंकार आहे तोच घेऊन मत्रेवाडी संघ मैदानात उतरलाय, आणि आज देखील चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. अजय पुन्हा एकदा, ओ ब्लॉक, अगदी ग्राइडेड मिसाईल लॉन्च केले, आणि ती पण सत्तिक क्षेपणास्त्र टार्गेट वरती. आणि ज्यावेळेस टो क्रशर यॉर्कर येतो पायाच्या आसपास स्टंपनच्या जवळ पडतो, त्यावेळेस त्या गोलंदाज किती लय मध्ये आहे ते दाखवतो. आणि अजय आज फुल फॉर्म मध्ये आहे. नक्कीच त्याचा फॉर्म निळ्या काळ्या लाल तिन्ही अक्षरांनी भरवलाय. धावफलक पोहोचला आहे 24, आणि चेंडू झालेले आहेत 4. पुन्हा एकदा ब्लॉक करण्याचा प्रयत्न. पॉइंटला जाईल, एक धाव जोडली जाईल. धावफलक पोहोचतंय 25. फटका बसला यावेळेस. हो जजमेंट थोडंसं फसलंय. कॅचची संधी होती, कॅच ड्रॉप होते. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती 25, आणि कोणतीही धाव आली नाहीये. आणि तिसरं षटक सुरेख कसं हाताळलंय अजयने. चौथ्या षटकासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती आपण कुणाला पाहतोय, कारण की आज खूप क्रमवारीमध्ये बदल पाहिला मत्रेवाडी संघामध्ये. नक्कीच अतुलला पाहतोय आपण पंचांच्या बाजूला, तो धावतोय, रनअप चेक करतोय, म्हणजे अतुलच शेवटचं षटक हाताळेल, कारण की पूर्ण बॉलिंग अटॅक वरतीच त्यांनी बॉलिंग लाईन वरतीच चेंजेस केला यावेळेस. आणि तो रास आलाय मत्रेवाडी संघाला. बारक्याने ओपन केलं, त्यानंतर अमित तिसऱ्याच्या जागी दुसऱ्यावर आले, चौथ्याच्या जागेवरती अजयला तिसऱ्यावरती व्हायला, आणि अतुल पहिल्याच्या जागी आता शेवटच्या नंबरवरती. चौथ्या षटकातील येतोय पहिला चेंडू. अतुल आहे गोलंदाजी ट्रॅक वरती, ओव्हर द विकेट. लेफ्ट हँडेड गोलंदाज. चांगला बॉल पडल्यानंतर बाहेर जातोय, आणि खूप काळ त्याने घालवलाय मांगरवाडी संघासोबत, आणि त्या संघाच्या सोबत त्याने कित्येक मॅचेस ट्रॉफीज जिंकलेल्या आहेत पाटण तालुक्यामध्ये. परंतु आज मात्र मत्रेवाडी संघाकडून तीच लाईन, तोच टप्पा. नक्कीच आमचे डीडी सर जसे सांगतात, बाहुबलीमध्ये कटप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा खूप गरजेचा आहे, तसा योग्य टप्पा आपण
पाहिला पवार सर आमचे गुणलेखक एक दर्शनीय स्माइल देत आहेत. धन्यवाद. 2 डॉट बॉल सलग आलेत पवार सर. डाऊन द ग्राउंड अजय आहे आणि अजय फक्त पाहतच राहील. अगदी पत्रात तोड हा षटकार येतोय. या षटकाराच्या मदतीने जे धावफलक थांबलं होतं ते थेट जाऊन पोहोचले 31 या आकड्यावरती. स्लॉट मध्ये होता आणि ज्यावेळेस स्लॉट मध्ये चेंडू हाताळणार त्याला पार्किंग लॉट मध्ये पाठवणार. 31 धावा धावफलकावर. महेश ओपनिंगला आलाय. खासा प्रभाव टाकू शकला नाही परंतु या षटकामध्ये पार्टी जॉईन करतोय तो. पार्टी जॉईन करत असताना चेंडू जातोय डीप मिड विकेटला. पहिली धाव वेगाने आणि एकच धावेवरती समाधानी म्हणावे लागेल. अतुल चव्हाणचं कमबॅक. षटकारानंतर त्याने कमबॅक केलाय. स्लोवर चेंडू हाताळला. आता मात्र चेंडू झालेले आहेत शेवटच्या षटकातील 4. 10 धावफलकावरती 32. 2 चेंडू आहेत. 2 चेंडूवरती जर 2 मोठे फटके किंवा ऍटलिस्ट 40 पर्यंत जर पोहोचला माइंगडेवाडी संघ तर या मॅच मध्ये त्यांना एक चांगली टोटल धावफलकावरती दिसेल. आणि माइंगडेवाडी संघामध्ये गोलंदाज अप्रतिम आहेत. ओ चांगला बॉल. पंचांचा वाईटचा इशारा. वेग वापरण्याचा प्रयत्न. वाईट +1 येतोय. 2 धावा या धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 34. आपण का चांगला हेलिकॉप्टर उडवलाय. क्षेत्ररक्षक पाहिला आणि त्याच्या उजव्या बाजूला हा फटका सजवला. चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार. 4 धावा. अतुल आज शेवटचा षटक हाताळतोय. पॉवर प्लेचा गोलंदाज. प्रेशर आहे. एक नवीन भूमिका निभावतोय. एक नवीन जिम्मेदारी खांद्यावरती घेतोय. आतापर्यंत षटक चांगलं सुरेख हाताळलंय. शेवटचा चेंडू. 38 धावा लागले धावफलकावर. काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न. पंचांचा वाईटचा इशारा येईल. 39. शेवटचा बॉल आहे. खूप महत्वाचा चेंडू आहे. मध्यवाडी संघ आतापर्यंत रोखलं होतं परंतु थोडस महागडं षटक अतुलचं. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. संधी आहे. स्टंप उद्ध्वस्त केल्या जात आहेत आणि आमचे पंच बिली बाउंडिंग भगत सर दर्शवत आहेत विकेट. एकोणचाळीस धावा प्रथम बॅटिंग करत असताना उभ्या केल्या मांगडेवाडी संघाने आणि 40 धावांचं लक्ष मत्रेवाडी संघापुढे उभं केलंय आणि हे चांगली टोटल उभे आहे अगेन्स्ट दी मत्रेवाडी. कारण की मांगडेवाडी संघाकडे देखील खूप सारे चांगले गोलंदाज आहेत. थोडंसं स्पीडअप ठेवायचं आहे. मांगडेवाडी संघ थोडंसं स्पीडअप ठेवायचं. आपण लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा मित्रांनो.
बॅट्समन पाठवायचे. चला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे मित्रांनो. त्याचबरोबर या स्पर्धेदरम्यान श्री मंगलमूर्ती चषक 2025 माननीय आदरणीय शरद पवार यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. करूयात मॅचला सुरुवात. स्ट्रायकिंगला आपण पाहतोय अतुल आणि त्याच्या सोबत अमित आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आपण अर्जुन कदम. पॉवर प्लेचं पहिलं षटक निर्णायक धावा 40 रोखायच्या आहेत आणि मतवाडी संघाला 40 धावा जमवायच्या आहेत. पहिला बॉल येतोय पॉवर प्ले मध्ये अर्जुन कदम. पहिलाच बॉल समोर येऊन बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न. अतुल म्हटलं तर आता सध्याच्या जर पाहिलं तर भारतीय टीम मध्ये अभिषेक शर्मा पहिल्या चेंडूवरती आक्रमक सुरुवात करतो. त्या पद्धतीची त्याची बॅटिंग शैली आहे. पहिल्या चेंडूवरती पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. अगदी गॅप मध्ये चेंडू खेळलाय. पहा थोडंसं क्षेत्ररक्षण खराब. आणि दुसरी धाव पहा अगदी नाकाच्या जवळून धाव कंप्लीट केली जाते. अमितचं खास करून कौतुक करावं लागेल. त्याचा कॉल होता आणि येस त्याच्या कॉलला येस देखील बोलला अतुल. 2 धावा दुसऱ्या चेंडूवरती येते. 40 धावांचा पाठलाग करतोय संघ. पुन्हा एकदा परंतु यष्ट्यांच्या मागे खराब यष्टी रक्षण. जिथे डॉट बॉल येणार होता तिथे एक्स्ट्राची 1 धाव दिली जाते. 3 धावा धाव फलकावरती अर्जुन कदम. चांगली गोलंदाजी. पहिला डॉट त्यानंतर 2 आणि त्यानंतर ही डिक्लेअर. ओ चांगला फटका डाऊन द ग्राउंड खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याचा प्रवास मात्र हरेल.
चेंडू सीमा पार षटकार येतोय. अतुलला जास्त काळ तुम्ही उभे करू शकत नाहीये. एफर्ट चांगला राहिला क्षेत्ररक्षकाचा. त्याला तिथे 100 पैकी 100 नाही तर 101 गुण दिले जातील, परंतु खूप लांब होता चेंडू त्याच्यापासून. अभि चांगलं क्षेत्ररक्षण, एफर्ट चांगला. पुन्हा एकदा डान्सिंग विकेट आली. तो यष्ट्यांच्या मागे प्रयत्न थोडासा असफल ठरतो. वाईट बॉल, पंचांचा इशारा. डाऊन द लेग वाईडिश लाईनला हाताळून हाताळलेला चेंडू. ऑफ साइड दी ऑफ. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवले. मिनी हेलिकॉप्टर पंखामध्ये दमखम आहे. चेंडू सीमा पार चौकार. चौदा धावा. गोलंदाज डावखुरा आहे, फलंदाज डावखुरा आहे. आणखीन एक पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलंय. आज नक्कीच अतुलच्या बॅट मधून हेलिकॉप्टर खूप सारे पाहायला मिळणार आहेत. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत धावून. धावफलक पोचला आहे 16 या आकड्यावरती. आता मात्र गरज असेल 18 चेंडू आणि धावा जमवाव्या लागतील 24. थोडस महागडं शटर आपण पाहतोय अर्जुन कदम यांचं. अभिला बोलवलंय गोलंदाजीसाठी. कोणताही मुवमेंट नाहीये बॅट बॉल मध्ये. डॉट बॉल येतोय. अमित ऑन साइडचा बादशाह. मत्रेवाडी संघाकडून अमितची चांगली बॅटिंग राहिले. या वर्षीचा हंगाम त्याने गाजवलाय. पुन्हा एकदा चांगला बॉल. सबमरीन राहिलाय. पडल्यानंतर वाईडिश लाईनने सरळ निघून जातोय. एसटी रक्षकांच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. सलगचा दुसरा डॉट. आता मात्र अतुल जातोय कानमंत्र द्यायला. अतुलकडे खूप सारे कानमंत्र आहेत. तिसरा बॉल. अभि कानमंत्र दिलाय. चेंडू उडवलाय. कॅच इटची संधी. थोडस त्यामध्ये जजमेंट फसलं. कॉलिंगचा अभाव. हवा
पंच या अगोदरच्या चेंडूवरती धावा कितून धावून कंप्लीट केल्या 2S. थँक्यू. चांगला फटका ड्राईव्ह केलेला. चांगला फटका पॉइंटच्या डोक्यावरून जातोय. क्लासिकल फटका अतुल चव्हाणच्या बॅट मधून. आपण पाहतोय क्रिकेटचा महारण संग्राम. आज बघा त्याने 6 मारलं आणि 13 बॉल 50. ओपनला खेळतो हा. ओपनचा प्लेअर आहे. ओपनला खेळतो काढतो. ओ हो कडक अमितच्या बॅट मधून बेधडक येतोय षटकार. आता मात्र या मॅच मध्ये धावा झाले टोटल धावफलकावरती 31 37 धावा झालेत. माफ करा, आताचा षटकार माफ करा सर. आता मात्र 3 धावांची गरज आहे विजय मिळवण्यासाठी मथरेवाडी संघाला. पुन्हा एकदा फ्लिक केलाय. ओ हो कमाल. अमितच्या बॅट मधून आणखीन एक हा येतोय फटका, विजयी फटका, आणि शिक्का मोर्तब केला या विजयावरती टीम मथरेवाडी. टॉस साठी यायचंय. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच अमित, आणि टॉस साठी यायचंय दोन्ही टीम. मथरेवाडी संघ आणि अमित तू देखील यायचंय. प्लेअर ऑफ द मॅच घेऊन जायचंय.